हाय हॅलो, मी सोनाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आज मी बनवणार आहे करंजा. तर करंजासाठी इथं मी घेतलेला आहे 2 वाटी मैदा. 2 वाटी मैद्यामध्ये थोडंसं तूप गरम करून मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि ती व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. मैद्याला चांगलं तूप आपण व्यवस्थित लावून घ्यायचंय. आणि आता मी कढईमध्ये खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि आता खोबरं भाजून घेणार आहे मी. तर करंजीचं आता पीठ तर आपलं झालेलं आहे आणि आता आपलं चाललंय सारण बनवायचं त्याचं. तर सारणासाठी मी घेतलेलं आहे इथं म्हणजे एक 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि ते वल्लं खोबरं नाही, आपलं साधं खोबरं आहे. आणि ते खोबरं व्यवस्थित असं लालसर असं भाजून घेते मी, म्हणजे मीडियममध्ये मीडियम गॅसवर भाजून घेते हे. कारण जास्त फास्ट केलं तर करपण्याची शक्यता असते आणि त्यासाठी असं मीडियम ठेवून लालसर असं भाजून घ्यायचं आपण. आता हे भाजून झाल्यानंतर आता मी घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप. आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर तर आता कढईमध्ये तूप टाकलेलं आहे 2 चमचे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे बारीक रवा टाकलेला आहे मी 1.5 वाटी रवा टाकलेला आहे सारण करण्यासाठी. आणि आता हे सुद्धा लालसर असा व्यवस्थित भाजून घेते मी. आणि त्याच्यानंतर मिडियम गॅसवर भाजायचं आहे, जास्त हाय नाही, कारण मोठा गॅस केला तर ती करपण्याची शक्यता असते, त्यामुळं मिडियमवर भाजून घेतलेला आहे रवा. आणि रवा भाजताना जे काय आपले काजू बदाम आहे हे पण मी ह्याच्यामध्ये म्हणजे बारीक असं थोडंसं जाडसर बारीक असं म्हणजे हे करून कट करून घेतले एकदम छोटे छोटे पीस. आणि त्याच्यामध्ये रवा भाजतानाच मी टाकलेलं आहे काजू आणि बदाम. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखी काही ॲड करू शकता. तर आता हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आणि आता हे म्हणजे तुम्हाला रवा भाजण्यासाठी शक्यतो 7-8 मिनटं सहज जातात, कारण रवा ही असं लालसर कलर येसकर भाजायचा आहे, नाहीतर मग करंजामध्ये रवा असा कच्चा लागतो. तर आता मी इथे घेतलेलं आहे जे काय आपण सारण बनवून घेतलं होतं, खोबरं भाजून घेतलेलं आणि रवा भाजून घेतलेला. आणि त्याच्यामध्ये आता मी मिक्स करणार आहे जी काय आपली साखर आहे ती मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेली आहे. तिची साखर बनवलेली आहे तिची मी. आणि आता ती मी 2 वाट्या टाकलेली आहे, कारण माझं खोबरं आणि रवा मिळून जास्त मिश्रण झालं आहे, तर त्याच्यामुळे मी जरा जास्त साखर वापरलेली आहे. आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण. आणि साखर ही रवा आणि आपलं खोबरं हे गरम असताना त्या साखर नाही ॲड करायची, आपण नंतर ओतून घ्यायची त्याच्यामध्ये साखर, नाहीतर लगेच साखरेचं पाणी तयार होऊन ते सारण खराब होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यानंतर आता ते सगळं साईडला ठेवून थंड झाल्यानंतर मी त्यात साखर ओतून घेतली आहे. आणि इकडं मी तयारी केलेली आहे, जे काय आपलं पीठ आहे ती व्यवस्थित मी अर्धा तास मळून ठेवलेलं होतं मैद्याचं. आणि आता ती व्यवस्थित असं चांगलं भिजलेलं आहे. आणि हो का, हे अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं आहे. आणि जास्त म्हणजे वेळ न लावता आपलं ही साधी ट्रिक वापरून व्यवस्थित गोल असा आकार देऊन, आता तुमच्याकडे जर कानवलं करायचं साचा असेल तर तुम्ही त्यानं पण करू शकता, किंवा असं गोल ही करून आपल्या साध्या पद्धतीनेही करू शकता. हे माझं आहे त्याच्यामुळे मी त्याचा थोडा यूज केलेला आहे आणि थोडा हातानं केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे. सारण म्हणजे तुम्ही जेवढा साच्याचा आकार आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त असं भरून घेऊ शकता. तर माझा साचा थोडा सारणचा मोठा आहे, त्यामुळे मी ह्यात भरपूर सारण भरून घेतलेलं आहे, म्हणजे खाताना पण टेस्ट अशी छान येते भरपूर सारण बनवल्यामुळं. आणि आता हे
कडनी कडा एकदम पॅक करून घ्यायच्यात आपण करंजाच्या. तर करंजा अशा बोटाने आपण दाबून घ्यायच्या. आता जरी यंत्र जरी तुम्ही वापरलं तरी पण असं यंत्रानं असं करून म्हणजे त्या यंत्रानं थोडंसं दाबून घ्यायचंय त्याला आणि त्याच्यानंतर यंत्रामधून काढून पण थोडंसं बोटाने दाबून घ्यायचं म्हणजे ते करंजी परत फुटत नाही आणि व्यवस्थित त्याला आकार पण आणि तळायला टाकल्यानंतर ती त्यातनं त्याचं सारण पण बाहेर येत नाही. तर अशा प्रकारे आता आपली इथे करंजी व्यवस्थित तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व करंजी आता इथं बनवून साईडला ठेवलेल्या आहेत मी. आणि आता हे असे माझे म्हणजे आता हे पण मी लाटून त्याच्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत इकडं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता जे काय आपण बनवलेलं करंजी आहेत ते मी याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे आणि गॅस हा थोडा म्हणजे हाय ह्याच्यावरती ठेवायचा, हाय ठेवायचा, जास्त मीडियममध्ये नाही ठेवायचा नाहीतर करंज्या तेल शोषून घेतात आणि करंजीमध्ये जास्त तेल खाताना लागते. मग त्याच्यामुळं थोडंसं फास्टमध्ये सोडायचं सुरुवातीला, लागलंच तर परत तुम्ही कमी करू शकता गॅस. आणि असं व्यवस्थित आता माझ्या करंज्या तळून झालेल्या आहेत आणि बघा किती मस्त पण असा फुगलेल्या आहेत व्यवस्थित आणि एकदम अशा मस्त कुरकुरीत पण बनलेल्या आहेत. अशा म्हणजे काही कडक वगैरे अजिबात नाही, छान झालेले आहेत. आणि असं आपण त्याला एक परत फास्ट गॅस झालेला थोडासा मीडियम करायचा आहे आणि असं खरपूस तळून घ्यायचं आहे परत. आणि त्याच्यानंतर बाकीच्या करंज्या आपण तळून घेणार आहोत.